ओके. सो या गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांचं स्वागत आहे. सो आपला पहिला लेक्चर आहे इतिहास आणि राज्यशास्त्र, दॅट इज हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. सो वी आर इन स्टँडर्ड 9. आपण 9वी मध्ये आहोत आणि आपण फर्स्ट लेसन घेणार आहोत आपण हिस्ट्री अँड राज्यशास्त्र. सो बेसिकली व्हॉट माय थिंकिंग इज, मला काय वाटतं की इवन वेन एव्हर वी जस्ट गो फॉर एनी बुक अँड वेन एव्हर वी जस्ट गो फॉर एनिथिंग टू रीड, जस्ट टेक अ लुक ॲट द कव्हर. जर फक्त आपण कोणतेही पुस्तक वाचायला जातो किंवा कोणतेही पुस्तक वाचायला आपण घेतो, त्याआधी आपण अ, सर्वप्रथम त्याचा कव्हर कसं ते आता जाणून घेऊया. किंवा कव्हर म्हणजे आपल्याला शॉर्टली इन्फॉर्मेशन भेटते की काय आहे आणि काय नाही. ओके. तर बघा, आपण 9वी मध्ये आहोत. तर 9वी मध्ये आपण बेसिकली बघा, आपल्याला पुस्तकाच्या कव्हरमध्ये आपल्याला विश्वचषक दिसतंय. मग नंतर आपल्याला आपण बघू शकतो लाइक ट्रॉफी दिसते, चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन ट्रॉफी, आपण बोलू वर्ल्ड कप. बेसिकली वर्ल्ड कप आपल्याला दिसतंय. देन वी कॅन सी द ट्रॅक्टर्स, मग नंतर तिकीट्स, नंतर इंटरनेट. सो आपल्या काही संस्कृती. त्यानंतर आपण स्पेस बद्दल, नंतर प्लस FTII म्हणजेच काय, दूरदर्शन, नाणे व आपल्याला प्लस सॅटेलाइट आपल्याला बघायला भेटतंय. सो बेसिकली व्हॉट इज थिंग, सो वी आर गेटिंग सम इन्फॉर्मेशन अबाउट दी टेक्नॉलॉजिकल थिंग्स. म्हणजे आपल्याला काहीतरी इथे दिसतं, टेक्नॉलॉजिकल थिंग्स दिसतात, म्हणजे आपल्याला टेक्नॉलॉजिकली काहीतरी हिस्ट्री बद्दल आपल्याला जाणून घेणार आहे. आपण बेसिकली रिलेटेड टू इंडिया त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ दी फर्स्ट थिंग. सो सी बेसिकली व्हॉट इज हिस्ट्री अबाउट आणि काय आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, राईट. सो लेट्स गो. सो बेसिकली आपण फर्स्ट फर्स्ट जेव्हा लेसन बघतो, तर फर्स्ट लेसन आपल्याला तोच आहे, हिस्ट्रीचे साधने. हिस्ट्रीचे साधने म्हणजे हिस्ट्री बद्दल आपण कधी पण जाणून घेण्यासाठी, म्हणजे इतिहासाबद्दल कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी, ती गोष्ट कोणत्या हे बघा, पहिलाच आपलं लेसन आहे हिस्ट्रीचे इतिहासाचे साधने. ओके. सो इतिहासाचे साधने आपला पहिला लेसन आहे. आणि जर आपण, so this is the book of or the cover page of the history and political science of standard 9. So we talked about the cover page, like what we are seeing. So we saw the tractors, we saw some satellites. We are seeing World Cup of 1983, and then we already seen the this what is this is the post tickets. And then on the basis of this picture we can get the thing that is it's talking about the internet or something. So this is talking about the culture. This is are the rights. So this is the sign of the rights, जहाँ हक्काचा symbol है. So we can consider that. Then we are talking about the we talked about the satellites, and then this is FTI, and what is this FTI, and then what is this and what are about. So this books is basically giving us the information that this year, means in ninth standard, we are talking about the in technological development of the India. सो बेसिकली आपण काय बोलतोय की आपण बुक कव्हर जो बघितला, त्या बुक कव्हरवर आपल्याला एकच साध्य होतंय की हा बुक कव्हर आपल्याला सांगत आहे की इयत्ता 9वी मध्ये आपण टेक्नॉलॉजिकल इम्प्रुव्हमेंट्स काय आहेत त्याबद्दल आपण बघू शकतो. टेक्नॉलॉजीचा इतिहास म्हणजे तंत्रज्ञाने आपल्या भारतामध्ये कसे कसे प्रगती झाली त्याबद्दल आपण बोलून घेणार आहोत. सो लेट्स गो अँड लेट्स बिगिन. सो सी वी ऑल नो, इवन दो we all know, whenever we just want to know about anything about the history, आपल्याला जेव्हा पण आपण इतिहासाबद्दल कोणतीही गोष्ट जाणून घ्यायची असते, तर वी before that we should know about the thing, and we should know about the sources of the history. So see, whenever we just got anything, जर आपल्याला कोणतीही गोष्ट भेटली तर आपल्याला त्याबद्दल माहिती असलं पाहिजे, म्हणजेच त्या गोष्टीच्या इतिहासाबद्दल आपण काहीतरी जाणून घेऊ. कशी बघा, फॉर एक्झाम्पल इफ वी टेक द मोबाईल, सो आपल्याला मोबाईल माहिती आहे, राईट. तो मोबाईल आपण बघितला, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोबाईल कसा आहे. बट मोबाईल पहिल्याचा शेप कसा होता, आताचा शेप कसा आहे, आता त्याचे काय फीचर्स आहे, पहिले काय फीचर्स होते, पहिले तर त्याचा कॅमेरा, आताचा कॅमेरा, देअर इज डिफरन्स, राईट. सो एव्हरी डे द टेक्नॉलॉजी इज गेटिंग renewed, or every day the technology is getting developing itself again on the basis of we can say the daily basis. So बघा, दररोज आपण बघतोय की हर रोज किंवा दर दिवशी, दरवेळेस किंवा प्रत्येक दिवशी टेक्नॉलॉजीमध्ये काही ना काही बदल होतो. तो जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीचा एक सोर्स काय आहे किंवा त्या गोष्टीचा इतिहास काय, तिथून आपल्याला सुरुवात होत नाही, तोपर्यंत आपण इतिहासाबद्दल जाणून घेत नाही. सो दॅट्स वाय वी हॅव दिस थिंग दॅट इज सोर्स ऑफ हिस्ट्री, म्हणजे इतिहासाचे साधने. इतिहासाच्या साधनेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तो हा आपला पहिला लेसन आहे. सो लेट्स गो आणि लक्ष द्यावे सगळ्यांनी. सो घ्या. सो हा आपला पहिला लेसन आहे. ओके. सो दिस इज द इतिहासाचे सोर्स ऑफ हिस्ट्री. Let's go and begin with the our chapter. So it was about the information about the book and the lesson. So let's go for that. So till now we have studied the history of Asian and medieval and modern India. So this year we have to study the history of Indian in the post-independence era.
the source, or the sources of modern history are they different from those are ancient and medieval history. We can study history with the help of the various sources like written sources, material sources, oral sources, and the sources in the audiovisual medium. In this modern period, we have to take a note of of various sources at the regional, state, and national as well as the international level. We can write the history with the help of these sources. सो बेसिकली पहिला कॉलम जेव्हा बघतो पहिला कॉलम मध्ये आपल्याला तेवढंच आढळून येतं की लगेच आपल्याला कळतं की आपण इतिहासाच्या साधनाबद्दल बोलणार आहोत. आपण ऑलरेडी मध्यकालीन दॅट इज मिडल एज आणि मॉडर्न म्हणजे आपण बघा बेसिकली आपण 8वी पर्यंत आपण कोणता कोणता अभ्यास केला. आपण अभ्यास केला स्वातंत्र्य होण्याच्या आधीचा काळ कसा होता ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री ज्याला म्हणतो, मॉडर्न इंडिया बोलतो. त्याच्यानंतर आधी शिवकालीन हिस्ट्री ज्याला आपण मिडल इंडिया किंवा मुघल यांचं आपण जाणून घेतलं. त्याच्या आधी प्राचीन एकदम त्याच्याबद्दल पण भारताबद्दल आपण जाणून घेतलं, राईट. या सगळ्याबद्दल आपण जाणून घेतल्यानंतर आता आपण जाणून घेणार आहोत की स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये काय काय गोष्टी घडल्या, स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये काय काय डेव्हलपमेंट आले, काय काय प्रगती झाली, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर बघ इतिहासाच्या साधनामध्ये म्हणजे सोर्स ऑफ हिस्ट्री आपल्याला कुठून कळतं, कधी कोणत्याही गोष्टीबद्दल लिहिलेली कोणती घटना, पेपरमध्ये आलेली गोष्ट किंवा प्लस 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 आपण बघू त्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल म्हणजे बघा आता आपण एक चित्रकरण केलं किंवा आपण एक फोटो काढला आणि काही एक वर्षानंतर आपण जर ते फोटो बघितले किंवा उद्या जरी आपण ते फोटो बघितले तर बघा ते आपल्यासाठी होऊन गेलेली गोष्ट आहे, राईट. ते आपल्याला परत मिळवता येणार नाही. तर त्या गोष्टीची आठवण म्हणून जेव्हा काढलेले फोटोग्राफ हे प्रत्येक गोष्ट ही एक इतिहासाचं साधन म्हणून त्याचा कन्सिडर होऊ शकतो, राईट. किंवा त्याबद्दल त्या रिलेटेड काढलेलं चित्रीकरण, त्या रिलेटेड झालेलं कोणतेही लिखाण, कोणतेही विधान, लिखित विधान, नाही लिखित विधान तर कम से कम रेकॉर्डेड गोष्टी. अशा प्रत्येक गोष्टीचं जे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती सांगते, राइट. कोणतीही गोष्ट असो, भले ते एखादं जागा असो किंवा एखादं व्यक्तिमत्व असो किंवा एखादी टेक्नॉलॉजी असो किंवा कोणतीही गोष्ट असो, त्या कोणतीही गोष्ट जर एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देत असेल, तर त्याला आपण साधने असं म्हणतो आणि जेव्हा ते साधने इतिहासाबद्दल सांगत असतात, म्हणजे घडलेल्या गोष्टीबद्दल, त्यांना आपण इतिहासाचे साधने असं म्हणतो, राइट. सो लेट्स गो. आता बघूया तर कोणते-कोणते फॅक्टर्स आहे इतिहासाच्या साधनामधून आपण कन्सिडर करतो आणि त्या प्रत्येक फॅक्टरचा किंवा प्रत्येक साधनाचा एक स्वतःचा एक वैशिष्ट्य काय आहे, ते आपण जाणून घेऊया. सो सी पहिल्यात आपल्याला आहे लिखित साधने म्हणजे रिटन सोर्सेस. लिखित मीन्स व्हॉट? लिखित मीन्स रिटन सोर्सेस. सो रिटन सोर्सेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत. खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. तर बघा ऑलरेडी आपल्याला हा चार्ट दिसतोय. वृत्तपत्र, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार. ग्रंथाबद्दल तर आपल्याला माहितीच आहे. टपाल तिकीट आहे, सरकारी गॅजेट्स. देन वी हॅव अभिलेखागिरीसाठी कागदपत्रे. देन कोशवाडंबन. कोशवाडंबन आपण बघूया आता इंग्लिशमध्येच की व्हॉट वी हॅव दॅट थिंग टू सी द न्यूजपेपर. देन वी हॅव द एन्सायक्लोपीडिया. देन पोस्टेज स्टॅम्प. देन गव्हर्नमेंट गॅजेट्स. The documents in the archives, then correspondence, then reference book, then diaries, and the periodicals. And the main important thing is newspaper because we all know and we always get the information from the newspaper mainly. So this is the thing. So आपण बघू शकतो की असा असा काही घटना आहे की ह्या काही लिखित साधने आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला माहिती भेटते. आता त्या माहितीचा आणि त्या प्रत्येक गोष्टीचा आपण थोडंफार जाणकारी घेऊया. सो पुढे वळूया. बघा सर्वात पहिले आपला काय इन्फॉर्मेटिव्ह बॉक्स दिलाय त्याबद्दल आपण जाणून घेऊया. ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जाते त्या ठिकाणी व्हॉट इज अभिलेखागार असे म्हणतात. अभिलेखागार असे म्हणतात. भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहेत. यात आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. सो बघा ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन करतात त्या ठिकाणी म्हणजे दस्तावेज मीन्स व्हॉट की त्याबद्दल एखाद्या गोष्टीबद्दल लिहिलेली घटना, राईट. आता समजा की मी एक दस्त लिहिलं आणि एखाद्या माणसाबद्दल लिहिलेलं आहे आणि ते मी साठवून ठेवलं की दॅट बिकम्स दस्तावेज. सो दिस इज कॉल्ड. So after that, next we will see the things. So see, what the places where the historical documents are preserved is called the archives, and the main office of the National Archives of India is the New Delhi, and it is the largest among the archives in Asia. तो आपला जो दस्तावेज आहे किंवा आपला जे डॉक्युमेंटरी आहे किंवा आपला जे आर्चिव्स आहे ते आशिया खंडातला सर्वात मोठा आर्चिव्स आहे, राईट. जिथे आपल्या पुऱ्या हिस्ट्रीबद्दल आपल्या पुऱ्या इतिहासाबद्दल काही ना काही लिहिलेलं आपल्याला तिथं आढळून येतं. म्हणजे बहुतांश प्रत्येक गोष्ट लिहिलेली आपल्याला तिथं आढळून येते. सो जस्ट ॲज अ न्यूजपेपर आर कन्सिडर्ड द फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी इन द मॉडर्न पिरियड. दे आर ऑल्सो द मेजर मीडियम ऑफ द इन्फॉर्मेशन. तर बघा
फोर्थ पिलर ऑफ दी, सर्वात मेन इम्पॉर्टंट हे गोष्ट लक्षात ठेवा की फोर्थ पिलर ऑफ द डेमोक्रेसी म्हणजे आपल्या आपण बघू लोकशाहीचा हा चौथा घटक इम्पॉर्टंट घटक आहे, राईट. सो जाणून घ्या काय काय आहेत पुढे. सो दे आर ऑल्सो द मेजर mediums ऑफ द इन्फॉर्मेशन. If we consider the period from 1961 to 2000, we see that the beginning and there was no alternative to the print media, especially the newspaper. With the liberalization and the widespread use of the internet in India, the alternative of the print media becomes available. Yet the print media is still continue to be powerful. सो बघा हे बेसिकली आपल्याला काय सांगतंय, बेसिकली आपल्याला सांगतं की न्यूजपेपर आहे तो म्हणजे न्यूजपेपर म्हणजे वृत्तमानपत्र, आपण वृत्तपत्र आपण ज्याला म्हणतो. तर वृत्तपत्र बेसिकली कसं आहे की आपला सर्वात इम्पॉर्टंट आपला लोकशाहीचा हा सर्वात मोठा घटक आहे. चौथा पार्ट आपण ज्याला म्हणतो, चौथा पिलर आपण म्हणतो की चौथा पिलर कशामुळे, कारण आपल्याला न्यूज आपलं बोलू शकतो लोकशाहीमध्ये किंवा राज्यात किंवा देशात किंवा आपण बोलू शकतो प्लस आपण बोलू शकतो संसदमध्ये घडणाऱ्या संसदा पार्लमेंटमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे आपल्याला इन्फॉर्मेशन तो देत असतो. प्रत्येक तसंच त्याबद्दलची आपल्याला माहितीही देत असतो. त्यामुळे हा सर्वात मोठा एक घटक बनलेला आहे, की जो एक बेसिकली आपण बोलू शकतो न्यूजपेपर काय करतो, एक ट्रान्सपरन्सी म्हणजे एक आपण बोलतो ट्रान्सपरन्सी क्रिएट करण्याचा एक प्रयत्न करत असतो आणि हा सर्वात मोठा मीडियम आहे. कारण न्यूजपेपरमध्ये देणारे प्रत्येक घटक आपण बोलतो जे न्यूज बेसिकली देतात ते आपल्याला आपल्या ज्ञानात भर करतात आणि आपल्याला आपल्या देशात आणि आपल्या राज्यात काय चालू आहे, आपल्या संसदेमध्ये काय चालू आहे, आपल्या पार्लमेंटमध्ये काय चालू आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देत असतात. सो दिस इज द थिंग. त्याच्या या कारणामुळे की न्यूजपेपर हे सर्वात मोठं आणि पॉवरफुल एक हे बघू शकता साधन आहे, राईट. सो त्याबद्दल आपण माहिती घेतली तर 1960 ते 2000 पर्यंत हा सर्वात मोठा पॉवरफुल आहे, आताही आहे. परंतु 60 नंतर सॉरी 2000 नंतर आपल्या देशामध्ये इंटरनेटचा वापर जास्त होत झाला. त्यासोबत प्रिंट मीडिया म्हणजे काय तर छापील पत्र. आता प्रिंट मीडिया न्यूजपेपर आपण बघितलं तर प्रिंटेड आहे, राईट. त्याला प्रिंट करावं लागतं. अशाच प्रकारे प्रिंट मीडिया पण त्याला प्रिंट मीडियाला आपण एक वर्ड बघूया प्रिंट मीडियाला. ओके, विशेषतः माध्यम म्हणतात छापील माध्यम. ओके, छापील माध्यम ज्याला आपण प्रिंट मीडिया बोलतात. तर मीडिया म्हणजे माध्यम आणि प्रिंट म्हणजे छापेल. तर प्रिंट मीडियाबद्दल आपल्याला जाणून म्हणजे तो सर्वात मोठा न्यूजपेपर आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा 2000 नंतर आपल्याला कळून येतं, की आपल्या देशामध्ये इंटरनेट नंतर टीव्ही किंवा आपण म्हणू केबल्स, न्यूज चॅनल्स अशा प्रकारे गोष्टी उद्भवण्यात आल्या. तर अशा प्रकारे उद्भवण्यात आल्यानंतर हे हळू वाढत गेले आणि नंतर जे म्हणजे आपण लोकं जे पहिले न्यूजपेपर जास्त घेत होतो, ते आपलं घेणं कमी झालं. परंतु आता सुद्धा छापील प्रसारामध्ये म्हणजेच प्रिंट मीडियामध्ये न्यूजपेपर हा सर्वात मोठा आहे आणि कायम आहे आणि पॉवरफुल आहे, राईट. सो त्याचबद्दल आपण जाणून घेणार तर वृत्तपत्रामधून आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण व संस्कृतीतील घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्राने आपल्या प्रत्येकाची आवृत्त्या सुरुवात केलेली आहेत, राईट. त्यांच्यात विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. नंतर छापील माध्यमांच्या चळवळीचे मुखपत्रे, नंतर राजकीय पक्षाचे दैनिक किंवा साप्ताहिके, नंतर मासिके, नंतर वार्षिक महत्त्वाचे असतात. तर बघा आपल्याला पुढचं पण वाचून घेऊया. तर काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातूनच आपल्याला वर्षभरातील प्रमुख घटनांचे समजण्यात येते. सो बेसिकली बघा आपल्याला वृत्तपत्र काय इम्पॉर्टंट आहे. सो लिसन English medium, you also just listen. So why the newspaper are too much important? Because see, if we okay, yes, Imran, tell me. See, if we go and if we look at the the post independence era, so post independence era मध्ये जर आपण बघितलं तर पोस्ट इंडिपेंडन्स एरियामध्ये जस्ट होल्ड ऑन. Okay, just hold on. So if we see and if we look at the post-independence era, so in the post-independence era, we already saw that Kesari and the other newspaper are doing their work. So मध्ये आपले कोणते जर आपण
स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळात जर आपण बघितलं बघा केसरी न्यूजपेपर, मराठा न्यूजपेपर, तसंच बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेले न्यूजपेपर. ह्या न्यूजपेपरमुळे आपल्याला बहुतांश म्हणजे लोकांना एकत्र करण्याचं काम केलंय, प्लस माहिती देण्याचं काम केलं. तर तेच काम न्यूजपेपर करत आलंय, की असं नाही की आपण बोलू शकतो, की स्वातंत्र्य झाल्यानंतर त्याचं काम बदललं असं नाही. तो आत्ताही आपल्याला न्यूज देतो. इंटरनॅशनल अफेअर्स, इंटरनॅशनल म्हणजे जागतिक घडामोडी काय झाल्या त्याबद्दल आपल्याला माहिती सांगतो. त्यासोबत देशात काय चालू आहे ते सांगतो. नंतर क्रीडा, स्पोर्ट्स, साहित्य, दॅन साहित्य वी कॅन कॉल इट लिटरेचर. नंतर सोशल थिंग्स म्हणजे समाजामध्ये काय चाललंय, जगात काय चालू आहे, कल्चरली काय झालंय, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इन्फॉर्मेशन न्यूजपेपर हा देत असतो. आणि एवढंच नव्हे तर न्यूजपेपर काय करतो, महिन्यामध्ये घडणाऱ्या इम्पोर्टंट करंट अफेअर म्हणजे जे मेन घटना महिनाभरात घडणारा, आठवड्याभरात घडणाऱ्या मेन घटना, महिन्याभरात घडणाऱ्या मेन घटना, तर त्यासोबतच काय-काय न्यूजपेपर म्हणजे काय-काय वृत्तपत्र हे वर्षामध्ये होणाऱ्या मेन घटनांचा एक पुरवणी काढत असतो आणि त्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन वर्षभरात काय-काय घडलंय, काय-काय नाही घडलंय, त्याची आपल्याला माहिती मिळत असते. सो धिस इज द थिंग. धिस इज हाऊ द न्यूजपेपर इज डूइंग देअर वर्क. अशा प्रकारे न्यूजपेपर आपल्याला एक माहिती देण्याचं काम करतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला इतिहासामध्ये किंवा म्हणजे गेलेल्या दिवसात घडलेल्या घटना मागील दिवसात कोणत्या-कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत ह्याची आपल्याला परिपूर्ण माहिती मिळू शकते. सो धिस इज द थिंग. सो आता आपण बघूया पुढचा पॉइंट दॅट इज प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. सो आता आपण बोलणार आहोत प्रेस ट्रस्ट म्हणजेच आपण न्यूज चॅनल वगैरे जो बोलतो, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. सो मराठी मीडियम पण त्याला सेमच लाईन दिलेली आहे. सो आता बघूया आपण त्याबद्दल जाणून घेऊया. सो आफ्टर द 1953 द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हॅज बीन अन इम्पॉर्टंट सोर्स ऑफ preliminary details of all the important events of an articles of an important on an important subject on important subject. The Press Trust of India has provided the reports, photographs, and articles on financial and scientific issues at newspaper. So, to newspaper. So, Press Trust, that is PTI, त्यांनी use केलं Press Trust of India now has now started its online services. During the 1990s, the PTI has started using the satellite broadcast technology instead of teleprinters and to send the news all over the country. This material is important for write the history of the modern India. So see, basically, is there anything else information? Okay, no. So see, basically what happened. So press. What is that? द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. तो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं काम काय, की आपल्याला न्यूजपेपर असो, न्यूजपेपरला पहिली गोष्ट ते महत्त्वाच्या घटना, कोणत्याही महत्त्वाच्या घटना असतील त्याबद्दल ते त्याबद्दल ते लेख प्रोव्हाईड करत होते. लेख प्रोव्हाईड केल्यानंतर त्यांना फोटोग्राफ शेअर करत असे. तर अशा प्रकारचे जे घटना आहे किंवा अशा प्रकारचे जे इन्फॉर्मेशन देण्याचं म्हणजे माहिती गोळा करण्याचं आणि माहिती देण्याचं जे काम होतं ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचं होतं भारतात. राइट. सो ते 1953 पासून त्यांचं काम सुरू आहे. राइट. दॅट इज 1953 पासून. आणि हळू-हळू जर आपण पुढे बघत गेलो, हळू-हळू घेत गेलो, तर त्यांच्यामध्येही काही बदल होत गेले. म्हणजे पहिले ते न्यूजपेपरला म्हणजे आपण बोलतो ते फक्त न्यूजपेपरला इन्फॉर्मेशन देत होते. कारण आपल्याकडे तेव्हा फक्त आणि फक्त न्यूजपेपर हे एकच साधन होते, की जेव्हा आपल्याला माहिती कळत होती. परंतु नंतर आपल्याकडे रेडिओज यायला लागले. रेडिओज नंतर आपण बघू शकतो मोबाईल्स यायला लागले. मोबाईल्स नंतर इंटरनेट आला. इंटरनेटपासून मग मोबाईलपासून मग टीव्ही. टीव्हीमध्ये मग नंतर चॅनल जसं दूरदर्शन चॅनल वगैरे हे ब्रॉडकास्ट व्हायला लागले. आपल्याला दूरदर्शनवरून काही माहिती मिळायला लागली. तर रेडिओमध्ये पण आपल्याला माहिती मिळायला लागली. तर त्याच्या जे आपण म्हणू शकतो वृत्त आहे, त्याचे जे मीडियम्स आहेत, राइट? मीडियम्स म्हणजे त्यांच्या ओके. सो पीटीआयचे जे माध्यम्स आहेत, ओके. पीटीआयचे माध्यम म्हणजे कोणाचे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया त्यांची इन्फॉर्मेशन देण्याचे माध्यम चेंज झाले. पण इन्फॉर्मेशन ते आताही आपल्याला जगातल्या होणाऱ्या घटना, देशात होणाऱ्या घटना, राज्यात होणाऱ्या घटना, भले ते सोशली असो, सोशली म्हणजे सामाजिक, आर्थिक, नंतर सांस्कृतिक या कोणतीही घटना असेल दॅट इज सोशली, कल्चरली अँड प्लस इकॉनॉमिकली एनी इन्फॉर्मेशन दॅट इज नीड टू अस टू नो म्हणजे कोणती पण इन्फॉर्मेशन जी काय माहिती जी आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे, ते सगळे इन्फॉर्मेशन ते आपल्याला देत असतात. राइट. So this is the work of PTI. So newspaper is giving us the information, but the newspaper is giving us the information that is provided by the PTI. म्हणजे मला असं म्हणायचं की वृत्तपत्र किंवा न्यूजपेपर आपल्याला इन्फॉर्मेशन देतो, पण त्याला इन्फॉर्मेशन देण्याचं काम हे पीटीआय करत असतो. राइट. सो आता आपण पुढे बघूया जस्ट इन्फॉर्मेटिव्ह थिंग. तो छापील माध्यमांच्या माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे करण्यात येणारा वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. राइट. उदाहरणार्थ
म्हणजे बघा छापील माध्यमाचे भारत सरकारच्या प्रशासकीय विभागातर्फे काढण्यात येणारा वार्षिकामधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याचे इंडिया 2000 हा वार्षिक आपण बघू शकतो संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन नंतर संदर्भ व प्रशिक्षण प्रशिक्षण विभागाअंतर्गत तयार केलेला आहे. या ग्रंथातील भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञान यांच्या घडामोडी, नंतर पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, नंतर आपण बघू तर अर्थपुरवठा, नंतर नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्य व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक संवेदन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रातील घटकांचा दॅट इज आढावा, नंतर सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश आहे. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणे आवश्यक होते. तर वेबसाईट इज www.publication publication division .nic.in. सो बेसिकली आपल्याला ते काय सांगतात व्हॉट द इन्फॉर्मेशन दे आर गिव्हिंग. सो दे सेड की इंडिया 2000 हा एक ग्रंथ दॅट इज वी कॅन एक डॉक्युमेंटरी आपण बोलू शकतो. So let's see what we have that word for that. Among the print media, the information content in the annual issues of the publication division of Government of India is authentic and trustworthy. For the example, the information and the broadcasting department publish the India 2000, an annual reference book. This reference book is created under the research, reference, and the training department. So basically, what happened? बेसिकली इथे काय घडत आहे बघा, की जे आपलं हे ब्रॉडकास्टिंग ऑफ इंडिया म्हणजे आपलं प्रसार माध्यम आहे भारताचे जे प्रसार माध्यम मिनिस्ट्री आहे, ते काय करतात की भारतामध्ये होणाऱ्या प्रत्येक घटनांचा एक वार्षिक एक खंड आपण ज्याला आपण मॅगझिन म्हणतो किंवा वार्षिक एक ते बुक किंवा आपण त्याला ग्रंथ असं म्हटलंय. वार्षिक एक बुक काढतं. त्याच्यामध्ये वर्षभर झालेल्या घटनांचे एक संग्रह असतो त्या बुकमध्ये. त्याचं नाव आहे इंडिया 2000 राइट. तर त्याच्यात 2000 घटना आपण बघू शकतो. ते रेफर होऊ शकतो की 2000 घटना वर्षामध्ये होणाऱ्या भारताच्या सर्वात इम्पॉर्टंट घटना ते तिथे लिहिलेल्या असतात. त्याच्यात आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी आढळून येतात. म्हणजे त्या बुकमध्ये आपल्याला काय-काय आढळून येईल, त्या बुकमध्ये आपल्याला बघूया आपण. इट कंटेन द युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट द लँड. तो बघा त्याच्यामध्ये जमीन, लँड, नंतर पीपल, लोक, नॅशनल एम्बल म्हणजे लोक आपण बघू शकतो राज्याचे काही घडामोडी किंवा राज्याचे अंबल्स दॅट इज द वर्ड वी हॅव. ओके राष्ट्रीय प्रतीके. ओके राष्ट्रीय प्रतीके नंतर राजकीय व्यवस्था. सो पॉलिटिकली वी कॅन से पॉलिटिकल सिस्टम देन डिफेन्स अँड दी एज्युकेशन अँड द कल्चरल इव्हेंट. तर अशा प्रकारच्या म्हणजे प्रत्येक घटनाच्या म्हणजे एकही खातं सुटलेलं नाहीये. भले जमीन असो, पाणी असो किंवा नद्या असो किंवा डोंगर असो किंवा प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक घटनांच्या भले संरक्षण घटक असो किंवा शिक्षण असो, लोकांचे कल्चर असो किंवा संस्कृती असो, सामाजिक कारण, अर्थव्यवस्था या प्रत्येक गोष्टीबद्दलचं इन्फॉर्मेशन आपल्याला इंडिया 2000 या बुकमध्ये आपल्याला आढळून येतो. आणि त्याच्यात जर आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर वी कॅन गो फॉर द www.publicationdivision.nic.in. तर या वेबसाईटवर वी कॅन गो. सो आता आपण बघूया पोस्टेज स्टॅम्प म्हणजे पत्राचे पत्र तिकीट. तर त्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर पोस्टेज स्टॅम्प्स डोंट रिव्हील एनिथिंग टू देअर एव्हन. Yet the historian makes them the speak. There have been several changes in postage stamps since the India became independent. The postage stamps reveal a lot to us about the changing time due to the variety in the size and the stamp, the novelty in their subject and the color scheme. The postal department issues the postage stamp on wide variety of theme like the political leaders, flowers, animals, birds, or events on the or the silver and golden and diamond jubilee of our centuries by centuries, right? So okay, so by centuries and what we have, and then we have the 3 centuries of the different event. It's therefore the valuable repository of the history. So basically आपण बघू शकतो की
ते आपण बघितलं बेसिकली आपण बघू शकतो, की जर आपण पत्राचं किंवा आपण बोलतो पत्राचं ना हां, राइट. पत्राचं जरा मराठी वर्ड बघून घेतो, कन्फर्म करून घेतो मराठी वर्ड. हां, टपाल तिकीट आहे. पत्राचं मी बोलत होतो. माय मिस्टेक. दॅट इज टपाल तिकीट आहे. टपाल तिकीट हे काय काम करतं बघा, टपाल तिकीट स्वतः काही इतिहास घडवलेला नाहीये. परंतु टपाल तिकीट स्वतः स्वतः बोलत नाही. परंतु त्याचं एक काम हे खूप इम्पोर्टंट आहे. तर आपल्याला सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीबद्दल माहिती देत असतो. बघा, आपण जर टपाल तिकीट बघितलं तर कधी-कधी आपल्याला त्याच्यावरती प्राणी वगैरे प्राणी वगैरे किंवा त्याच्याबद्दल आपल्याला त्याच्यावरती कोणते हिस्टॉरिकल लीडर्स म्हणजे कोणते नेते वगैरे. जो बघा टपाल तिकीट बघता आपण त्यांच्यावरती महात्मा गांधी कधी-कधी आपल्याला दिसतात. कोणते टपाल तिकीट घेतलं त्याच्यावर आपल्याला लाल किल्ला दिसतो. कोणते टपाल तिकीट घेतलं त्याच्यावर आपल्याला वाघ आपल्याला आढळून येतो. तर ते बेसिकली काय सांगतात आहे ते आणि कोणत्या टपाल तिकिटावर आपल्याला मोर आणि कोणत्याही कपाल तिकीटवर आपल्याला कमळ दिसतो. तर बेसिकली काय होतंय, ते बेसिकली अशी गोष्ट घडत आहे, की टपाल तिकीट आपल्याला आपल्या देशाचे काय-काय गोष्टी कोणत्या-कोणत्या गोष्टी इम्पोर्टंट आहे, कोणत्या-कोणत्या घटना घडलेल्या आहेत, त्याबद्दल प्रत्येक माहिती घेऊन होतो. जर बघा आता आपल्याला माहिती असेल आपल्याला माहिती असेल मागच्याच वर्षी आपलं जालियनवाला बागचे 100 वर्ष झाले. तर टपाल तिकीटमध्ये जालियनवाला बागबद्दल माहिती म्हणजे कोणत्या ना टपाल तिकीटवर तुम्हाला जालियनवाला बागचे तुम्हाला फोटो दिसतील. तर अशा प्रकारे म्हणजे ते सांगतात आहे, की कसं जालियनवाला बागला 100 वर्ष झाले. तर ते आपल्याला इंडिकेट करतात आहे. मग भले 50 वर्ष असो, 100 वर्ष असो किंवा 25 वर्ष असो, 75वे वर्ष असो, तर कोणत्याही घटनेचे जे आपण सालगिरह आपण जे म्हणतो, की 50वी सालगिरह म्हणजे त्याला आपण सेंच्युरी, हाल्फ सेंच्युरी आपण अशा प्रकारे जसं आपण नॉमिनीज करतो, त्याबद्दल आपल्याला ते इन्फॉर्मेशन देत असतात, की कोणती ही एक घटना आहे, की जसं आपण परत बघितलं गेलं, की मिठाच्या सत्याग्रह, दिंडी यात्रा त्याबद्दल पण आपल्याला टपाल तिकीटवर आपल्याला कुठे ना कुठेतरी ते आढळून येतं. तर ते टपाल तिकीट आहे भलेही त्यांचा स्वतःचा इतिहास नाही, पण ते आपल्याला एक आपली टेक्नॉलॉजीबद्दल पण सांगत असतं, की बघा पहिले टपाल तिकीट आहे हे मोठे आणि थोडे कडक आणि प्लस त्याच्यावरती जी प्रिंटिंग होती ती अंधुक होती. परंतु आपण जसं-जसं हळू-हळू वाढत जाऊ किंवा नवीन टेक्नॉलॉजीकडे जाऊ, तर त्यांचा साइझ छोटा होण्यात आला आणि प्लस त्यांचे जे इन्फॉर्मेशन, त्यांची प्रिंटिंग ह्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारच्या काही घटना आहेत, जे आपल्याला टपाल तिकीट आपल्याला सांगत असतात. राइट. सो आपल्या टपाल तिकीटमध्ये एक जाल कपूर टपाल तिकीट हे काय आहे बरं? ह्याबद्दल आपण जाणून घेऊया. कारण आपल्याला आपलं बुकच्या कव्हर त्या बुकच्या कव्हरवर सुद्धा आपल्याला हा एक टपाल तिकीट आढळून आलेला होता. तर आपण काय आहे आणि बेसिकली तो काय इन्फॉर्मेशन काय देतो ते आपण जाणून घेऊया. तो सी अ, 1977 मध्ये भारत सरकारने जाल कपूर ते टपाल तिकीट प्रसिद्ध केले होते. तर जाल कपूर का? तर जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. तो जाल कपूर बघा, जाल कपूर हे जे विचारवंत होते किंवा हे जे अभ्यासक होते हे बेसिकली टपाल तिकीट या विषयावर जागतिक पातळीवर अभ्यास करणारे होते. राइट. म्हणजे जगात बाहेर जाणारा म्हणजे बाहेर जर कोणतं पत्र जात असेल, त्यांच्यावरती कोणतं तिकीट असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, कोणतं तिकीट कसं इंडिकेट केलं पाहिजे, ह्या सगळ्याच्या इन्फॉर्मेशन बघा, आपण बघितलं ₹5 तिकीट वेगळं असतं, ₹1.5 तिकीट वेगळं असतं, ₹2 तिकीट वेगळं असतं. तर या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी बेसिकली केला होता. तो मुंबईत पारशी कुटुंबातील जन्मलेला कपूर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नल ते संपादक केले. ओके. तर यांनी ते संपादन केले. नंतर आपण बघूया भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रहाचे ब्युरोचे जे संस्थापक म्हणजे फर्स्ट पिथॅन्टिकल ब्युरो चे ते संस्थापक म्हणजे ते त्यांनी स्थापना केली होती, राइट. नंतर नंतर एम्पायर ऑफ इंडिया एंड देन वी हॅव द फिलॅटेलिकल सोसायटी चे स्थापनक होते. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तके लिहिले. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिले. आणि नंतर आपण बघूया भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास अ, जागतिक पातळीवर नेण्याचा त्यांचा मोठा वाटा आहे. होता नाही, आहे. तर टपाल तिकिटाचे संग्रहातील काही कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळीवर गाठण्याला कपूर यांनी योगदान समजण्यासाठी त्यांनी काढलेले टपाल तिकीट हे महत्त्वाचे साधन आहे. सो बेसिकली बघा, जसं मी तुम्हाला बोललो, की कोणतीही घटना किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल माहिती देणार आहे, कोणत्याही माणसाबद्दल माहिती देण्याचे काम एक टपाल तिकीट करतो. तर टपाल तिकीट सुद्धा एक इतिहासाचे साधन आहे, कशाप्रकारे घडू शकते हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर आपण नॉर्मली आपण बघतो टपाल तिकीट, हा नॉर्मल टपाल तिकीट आपल्याला जय कपूर आपल्याला अशा प्रकारचा आपल्याला दिसेल. पण त्याच्या मागचा इतिहास काय आहे ते आपल्याला जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या व्यक्तीची इन्फॉर्मेशन असणं आवश्यक आहे, की टपाल तिकीटवर आपल्याला जय कपूर दिसला. जय कपूर कोण होते? जय कपूर एक असं व्यक्तिमत्व होतं, की ज्यांनी भारतातील टपाल तिकिटांचा जो अभ्यास आहे, तो तो त्यांनी
जागतिक लेवलवर म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर नेला होता. तर आपण देन वी विल गो फॉर दिस टू नो अबाउट द मोर. सो what he do and what his work, so we will know about that. So the Indian government issued the Jal Kopar पण आपण म्हणतो किंवा Jal Kapar stamp in 1977. That the Jal Kapar ticket or stamp is tributing the Jal Kapar about his work. So त्यांच्या कामासाठी त्यांना एक आदरांजली देण्यासाठी एक काम केलंय. So Jai Kapoor was the international, we can say the Ahmed and the philanthropist, that is the expert in the subject of postage stamp. So the born in the Parsi household in Mumbai, the Kapoor or Cooper edited the India Stamp Journal, and then he was the founder of the first Philatelic Bureau of India, an office that collected the stamp. So बघा ते काय करायचं ते त्यांचा जो ऑफिस होता they collected the stamp and he found the emperor of Indian Philatelic Society, and he went on the writing the many books on this subject. So he gave the scientific bent to his body. He played the that is pivotal pivotal role in the making the study of Indian postage stamp to international level. Having started his career as the postage stamp collector, the Kapoor achieved the expertise of the philatelist, or that is philatelist, philatelist at the international level. So the postage stamp on Jal Kapoor is an important source to understand the significant contribution of his field. So basically what he do, so यांनी जे काय कार्य केलेलं त्यांनी ते पहिले बघा ते पहिले टपाल तिकीट कलेक्टर होते. म्हणजे तिकीट गोळा करायचे ह्या छंदामुळे नंतर ते एक अभ्यासक बनले. अभ्यासक बनताना त्यांनी खूप पुस्तकं लिहिले. नंतर ते स्वतः स्वतः आपण बोलू शकतो इंडियन ब्युरो म्हणजे इंडियन पॅलेथिक सोसायटी, एम्पर ऑफ इंडियन पॅलेथिक सोसायटीचे ते स्वतः एक फाउंडर झाले. पण नंतर त्यांनी लोकांना इन्फॉर्मेशन दिलं की तिकीट काय असतं, काय नसतं, तिकीटचं इम्पॉर्टन्स काय, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी काही पुस्तकं लिहिले. तर त्यांच्या दिलेल्या या योगदानामध्ये म्हणजेच त्यांनी बेसिकली काय केलं, त्यांच्या अभ्यासामुळे काय झालं की जो भारताचे जे टपाल तिकीट आहे, राईट, सो वी कॅन से द पोस्टेज स्टॅम्प ऑफ द इंडिया, दे मेक इट ग्लोबल. तर त्यांनी त्याला एक ग्लोबल लेवलला त्यांनी घेऊन गेलं आणि त्याची इन्फॉर्मेशन जगात पसरवली. तर त्यांना एक ट्रिब्यूट देण्यासाठी भारताने हे एक तिकीट जाहीर केलेलं आहे. ओके, सो